मध्ये 15 ऑगस्ट आपल्या नागपूर शहरातली बरीचशी तरुणाई येते. त्या तरुणाईमध्ये काय होतं की हे बुलेटवर येतात, त्याचा आवाज खूप मोठा असतो. ते मधून फटाके वाजवतात. येणाऱ्या लहान मुलं असतील किंवा आबालवृद्ध असतील त्यांना खूप त्रास होतो या गोष्टीचा. आम्ही 2-3 ठिकाणी असे ट्रॅपिंग पॉईंट लावले होते की माझी पूर्ण टीम काम करत होती. माझी 1-2 मोटरसायकलवर मी लोक होते माझे कार्यरत, जे असे फटाके फोडत आहेत, भरधाव वेगाने जात आहेत, नियमांचं उल्लंघन करत आहेत, ट्रिपल सीट आहेत. यांना आम्ही गर्दीमुळे आम्हाला त्यांना जास्त चेस करावं लागलं नाही. ते काही अंतरावरच आम्हाला ते मिळून गेले. तर ह्या सगळ्या गाड्या आम्ही अशा माझ्या सगळ्या टीमनं मिळून पकडलेल्या आहेत आणि यांच्यावर आम्ही जे फटाके फोडणारे सायलेन्सर आहेत, अल्ट्रेशनचे चार्जेस लावलेले आहेत. काही ट्रिपल सीट होते त्यांच्यावर ट्रिपल सीटचे चार्जेस लावलेले आहेत. त्या गाड्या सगळ्या जमा आहेत. आता ह्या गाड्या आम्ही ह्यांचे सायलेन्सर त्यांना बदलायसाठी आवाहन करत आहोत. त्यांच्याकडून आम्ही सायलेन्सर बदलून घेणार की त्यांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे. त्यांना त्याच्यामुळं होणारे त्रास हे कदाचित त्यांना कोणी सांगितले नाहीत किंवा त्यांना अजून ते अवेअर नाही झाले त्याबाबत. तर आपण त्यांना समजावून सांगून आपण त्यांना पूर्णपणे ते सायलेन्सर ओरिजिनल जोपर्यंत लावत नाहीत तोवर आपण त्यांची गाडी सोडत नाही. आणि मी आता अजून आपल्या माध्यमातून मी एक आवाहन करतोय की ज्या गाड्या अजून सिटीमध्ये अशा फिरत आहेत की ज्यांच्या सायलेन्सर अजून आवाज काढणारे आहेत, फटाके फोडणारे आहेत, त्या गाड्या देखील आम्ही पकडणारच. त्या पकडायच्या आधी आपण स्वतःहून आपले सायलेन्सर बदला, ओरिजिनल सायलेन्सर लावा आणि मगच नागपूर सिटीमध्ये गाड्या फिरवा. तोपर्यंत तुम्ही गाड्या फिरवू नका, कारण